नमस्कार विद्यार्थी मित्रों, स्वागत आहे तुमचे एम के कोचिंग क्लासेसमध्ये। एक्सपान्शन फॉर्म्युले हा क्लास 8चा आपण चॅप्टर पाहत आहोत आणि याच्या अगोदर आपले एक्सपान्शन फॉर्म्युलेचे 8 लेक्चर कंप्लीट झालेले आहेत। हे 9th लेक्चर आहे आणि या 9th लेक्चरमध्ये एक्सपान्शन फॉर्म्युल्यामध्ये 8 लेक्चरमध्ये जो पार्ट झाला आहे त्याच्या पुढील पार्ट आपण ह्या लेक्चरमध्ये पाहत आहोत। 8 लेक्चर म्हणजे अगोदरचे जर 8 लेक्चर जर तुम्ही पाहिल्या नसाल तर ते सगळे लेक्चर तुम्ही पाहून घ्या आणि त्याच्या पुढील पार्ट हा तुम्ही मग ह्या लेक्चरमध्ये तुम्हाला समजेल, नाही तर समजण्यासाठी तुम्हाला थोडासा प्रॉब्लेम येईल। आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत हे चॅनल नक्की शेअर करा आणि तुम्हाला कसे वाटतात आमचे व्हिडिओ हे पण नक्की कमेंट करून कळवा, ठीक आहे। तर पहा, तर आपण पाहूया आता हे तुम्हाला दोन फॉर्म्युले माहीत असतील। हे फॉर्म्युले माहीत असणं तुम्हाला पाठच पाहिजे। हे जर दोन फॉर्म्युले पाठ नसतील तर तुम्हाला हे एक्झाम्पल सोडवता येणारच नाही, ठीक आहे। तर त्यासाठी तुम्हाला दोन फॉर्म्युले लागणार आहेत, a + b क्यूब। a + b क्यूबचा फॉर्म्युला आपण डिराइव पण केलेला आहे आणि याच्या अगोदर भरपूर सारे आपण एक्झाम्पल बघितले, त्यामुळे तुम्हाला हे सगळा पार्टच झाला असेल फॉर्म्युला। तर काय आहे, a + b क्यूबचा फॉर्म्युला इथे लिहिलेला आहे आणि a - b क्यूबचा पण फॉर्म्युला इथे मी लिहिलेला आहे, ठीक आहे। तर तुम्ही काय करा, फॉर्म्युले पाठ करा आणि जर फॉर्म्युले पाठ नसले तर तुम्ही काय करा, स्टार्टिंगला असं लिहून घ्या आणि त्याच्यानुसार सोडा, ऑटोमॅटिक तुम्हाला फॉर्म्युला पण पाठ होऊन जाईल, ठीक आहे। थोडंसं प्रॅक्टिस केलं तर फॉर्म्युला पाठ होईल। तर आपण काय करूया, स्टार्ट करूया। तर हा क्वेश्चन आहे तुमचा सिम्प्लिफाय। फर्स्ट क्वेश्चन आपण मागच्या लेक्चरमध्ये बघितला होता, आता हा सेकंड क्वेश्चन आपण पाहणार आहोत। तर याचं सोल्यूशन काय असणार आहे पहा। सोल्यूशन पहिल्यांदा मी क्वेश्चन लिहितो, म्हणजे जो दिला आहे तो क्वेश्चन लिहून घेतो। तर काय आहे तुमचा 3r - 2k चा क्यूब प्लस 3r + 2k चा क्यूब। तर पहा ह्याला सोडवा, ह्याला सोडवलं तर काय करू आपण, हा ठीक आहे इथं सोडू। तर हा 3r - 2k ला सोडून घेऊ पहिल्यांदा। 3r म्हणजे तुमचा हा a आहे आणि हा मायनस, त्याच्यानंतर हा b आहे। तर तुम्हाला a ची किंमत 3r आहे इथं आणि b ची किंमत काय आहे तुमची 2k आहे। तर ह्या फॉर्म्युल्यानुसार सोडवायचे तुम्हाला। पहा, तर 3r म्हणजे तुमचा a क्यूब, म्हणजे काय असणार आहे तुमचा 3r चा क्यूब असणार आहे, 3r क्यूब। त्याच्यानंतर तुमचा मायनस 3, a काय आहे तुमचा 3r आहे। पहा, वाटलं तर इथं a ची किंमत मी शॉर्टमध्ये लिहितो, a ची किंमत तुमची इथं 3r आहे आणि b ची किंमत काय आहे तुमची इथं 2k आहे, 2k। फक्त a b च्या जागी तुम्हाला हे किमती टाकायच्या आहेत, हे 2k आहे, 2k, ठीक आहे। तर हे a च्या जागी 3r टाकणार, b च्या जागी 2k टाकणार या फॉर्म्युल्यामध्ये, ठीक आहे। 3r क्यूब मायनसला मायनस, 3 ला 3, त्याच्यानंतर a चा स्क्वेअर आहे म्हणजे 3r चा स्क्वेअर आणि b काय आहे तुमचा 2k आहे, बरोबर। त्याच्यानंतर प्लसला प्लस, त्याच्यानंतर तुमचा काय आहे प्लस 3, त्याच्यानंतर a ला a आहे 3ab स्क्वेअर, b काय आहे तुमचा 2k आहे, 2k चा स्क्वेअर, ठीक आहे। त्याच्यानंतर मायनस आहे तुमचा -b क्यूब आहे, काय -b क्यूब आहे, हा b काय आहे तुमचा 2k आहे, 2k चा क्यूब, ठीक आहे। इथपर्यंत तुम्हाला कोणालाही काही अडचण नसणार आहे। तर ह्याला आपण सॉल्व केलेला आहे। हा प्लस आहे, हा प्लस, फक्त एवढं सॉल्व झालेलं आहे आपलं ह्या फॉर्म्युल्यानुसार। हा प्लसला प्लस लिहितो मी, इथं प्लस लिहितो। त्याच्यानंतर हा सोडून घेऊ, तर हा सोडून घेऊ आपण। इथं काय आहे तुमची a ची किंमत सेम 3rच आहे आणि b ची किंमत 2k आहे। तर ह्या फॉर्म्युल्यानुसार आता सोडवायचं a + b क्यूबच्या फॉर्म्युल्यानुसार। तर आता काय असणार आहे, a + b क्यूबचा फॉर्म्युला अनेक सोपा आहे, तुम्हाला सगळीकडे प्लस येईल, मायनस कुठेही नाही आहे। तर काय असणार आहे, हेच असणार आहे, फक्त सगळीकडे तुमचा प्लस असणार आहे। तुमचा a क्यूब म्हणजे a काय आहे तुमचा 3r चा क्यूब, मायनस नाही प्लस आहे, त्याच्यानंतर 3, त्याच्यानंतर काय तुमचा a स्क्वेअर म्हणजे 3r स्क्वेअर आणि b म्हणजे 2k प्लस 3 काय आहे तुमचा 3b स्क्वेअर a किंवा ab स्क्वेअर म्हणू शकता, 3ab स्क्वेअर। a काय आहे तुमचा 3r आहे आणि b काय आहे तुमचा 2k आहे आणि 2k चा स्क्वेअर, त्याच्यानंतर प्लस b क्यूब, b काय आहे तुमचा 2k आहे, 2k चा काय क्यूब। तर ह्याला सोडवलेलं। आता तुम्ही काय करा, ह्याला पुन्हा सोडवा। तर पहा = लिहितो मी, इकडे लिहितो, थोडंसं जागा कम पडते आपल्याला, थोडं इकडे लिहितो मी, ठीक आहे। तर काय आहे तुमचा 3r चा क्यूब, ह्याचा क्यूब करा। 3 चा क्यूब किती आहे तुमचा 27 आहे। 3 चा क्यूब कसं करतो तुम्ही, 3 चा मल्टिप्लिकेशन 3 टाइम्स करा, 3 × 3 × 3 तुमचा किती येते 27 येते। 3 चा क्यूब 27, r चा क्यूब काय असतो r क्यूब, मायनसला मायनस 3 आणि हा 3 ला 3, ह्याला सोडवतो ब्रॅकेटला, 3 चा स्क्वेअर आहे 9 आणि r चा स्क्वेअर r स्क्वेअर आणि हा 2k ला 2k तुमचा, प्लसला प्लस 3 × 3, मी या दोघाला मल्टिप्लिकेशन करतो, 3 × 3 तुमचा किती झालेला आहे 9r झालेला आहे ह्या दोघाला सोडवलं तर, आणि तुमचा 2 चा स्क्वेअर 4 आणि k चा स्क्वेअर काय आहे तुमचा k स्क्वेअर आहे, k चा स्क्वेअर k स्क्वेअर होईल, मायनस
2चा क्यूब, हे पहा मायनसला मायनस, 2चा क्यूब असतो 8 आणि केचा क्यूब के क्यूब होईल. पुढं पहा हे प्लसला प्लस, हे प्लसला प्लस, ह्याला सोडव तुम्ही, काय येईल तुमचा 3चा क्यूब तुमचा 27, आरचा क्यूब आर क्यूब, प्लसला प्लस 3ला 3 ठेवा, त्याच्यानंतर 3चा स्क्वेअर किती आहे तुमचा 9, आरचा स्क्वेअर आर स्क्वेअर, हा 2k जशाचा तसा राहील, त्याच्यानंतर प्लसला प्लस, हा 3 × 3 या दोघाला मल्टिप्लिकेशन करा, 3 × 3 9 आर होईल. तर आणि तुमचा हा काय आहे, वाटलं तर ह्याला ब्रॅकेट टाकायचं असेल तर ब्रॅकेट टाकू शकता, टाकणं गेलं तर काही फरक पडत नाही. 2चा स्क्वेअर तुमचा 4 आणि केचा स्क्वेअर 4k स्क्वेअर झाला, हा पूर्ण मिळून, प्लसला प्लस आणि 2चा क्यूब तुमचा 8 आणि केचा क्यूब के क्यूब होईल. आता पुन्हा याला सोडवा, ह्याला पुन्हा सोडवलं तर काय येईल तुमचा पहा, हा 27 आर क्यूब जशाचा तसा असेल, 27 आर क्यूबला 27 आर क्यूब, मायनसला मायनस, ह्या तिघांचं मल्टिप्लिकेशन करून घ्या, हा 3, हा 9 आणि हा 2, हा 2 आहे, ठीक आहे, 2k, हा 2k इथला आहे 2k, ठीक आहे, हा 2 आहे, हा 9 आहे आणि 3, ह्या तिघांचं मल्टिप्लिकेशन केलं, पहा काय येईल तुमचा 9, आपला 2 आणि 3चं करून घ्या मल्टिप्लिकेशन, 2 × 3 6 आहे का नाही, 2 × 3 6 आणि 6 × 9 आहे का नाही, 9 × 5 = 9, 9 × 6 = 54, ह्या तिघांचं मल्टिप्लिकेशन केलं, 3 × 9 × 2 जर किती येईल तुमचं 54 येईल. कसं केलेलं आहे, आज दोन छोट्या संख्येचं केलं मल्टिप्लिकेशन, 3 × 2 6, 6 × 9, 6 × 9 काय झालेलं तुमचा 54 झालेला आहे. हा मायनसला मायनस, त्याच्यानंतर हा इथं आर स्क्वेअर उरला आणि हा इथला के उरला, तर ठीक आहे, हे लिहिलेलं आहे मी, प्लसला प्लस. आता ह्याच्यातही मल्टिप्लिकेशन करून घ्या, हा 9 आणि हा 4, 4 × 9 किती होईल तुमचा 36 होईल. इथं आर उरला तर आरला आर आणि इथं के स्क्वेअर उरला, के स्क्वेअरला के स्क्वेअर, हा मायनस 8 क्यूबला 8 क्यूब, त्याला काय सोडू शकत नाही आपण. त्याच्यानंतरचा पार्ट काय करतो, हा खाल्ला मी इथं लिहितो प्लस देऊन, हा इथला, हा 27 क्यूबला 27 क्यूब जशाच तसा असेल, 27 आर क्यूब, ठीक आहे, 27 आर क्यूबला आर क्यूब, प्लसला प्लस, ह्या तिघांचं मल्टिप्लिकेशन करून घ्या. आता सेमच येणार 3 × 9 × 2, तर आपण हे किती केलं होतं, हे 3 × 2 6, 6 × 9 54च आलेला होता तुमचा, तर हा 54च येईल, 54 आर स्क्वेअर के, त्याच्यानंतर प्लस हा के आहे, हा प्लस तुमचा कोणता, हा प्लस, हा प्लसला प्लस, 9 × तुमचा 4 काय होईल तुमचा 36 होईल, 36 आर के स्क्वेअर, त्याच्यानंतर प्लसला प्लस 8 क्यूब, 8k क्यूब, 8k क्यूब. आता काय करा पहा, हे सोडवलेलं आहे आपण, जे जे कटते ते कटवून टाका, तर तुमचं काय काय कटेल इथं, काय काय कटते पहा. आता तुमचा मायनस आणि प्लसच्या टर्म पहा, हा -54 आर स्क्वेअर के आहे तुमचा, हा +54 आर स्क्वेअर के, हे कटेल तुमचा, हा कटेल वरला आणि खाल्ला. त्याच्यानंतर हा तुमचा -8k क्यूब आणि +8k क्यूब, हा कटेल हा कटेल. मग बाकीचं जे उरले ते ठेवा, म्हणजे लिहून घ्या. तर पहा तुमचा काय होईल, हा 27 आर क्यूब इथे एक आहे आणि +27 आर क्यूब, हे दोन्ही मिळून काय होईल 27 आणि 27 तुमचा किती होतो 54 आर क्यूब झालेला आहे. म्हणजे तुमचं काय काय मिळून पहा. वाटलं तर मी वेगळी पेन यूज करतो, हा जागा कमी आहे म्हणून थोडंसं आपल्याला थोडंसं, हे 27 आर क्यूब आणि हा 27 आर क्यूब झालेला आहे 54 आर क्यूब. त्याच्यानंतर काय राहिलेला आहे तुमचा, हा 36 आर के स्क्वेअर, हा 36 आर के स्क्वेअर, हे दोन्ही मिळून किती होतील तुमच्या इथे लिहा, 36 आणि 36 झाला तुमचा 72 आरला आर, के स्क्वेअरला के स्क्वेअर, 72 आर के स्क्वेअर झालेला आहे. बाकी काही उरलं का नाही आहे, हे दोनच टर्म उरले, ह्या दोन कटल्या दोन उरल्या, म्हणजे हे तुमचं फायनल आन्सर आहे. ठीक आहे, तर हे फायनल आन्सर आहे. याला आणि सिम्प्लिफाय करायचं म्हटलं तर तुम्ही करू शकता, आर कॉमन काढू शकता, पण याला जास्त सिम्प्लिफाय करायची गरज नाही. तर इथपर्यंतच तुमचं फायनल आन्सर आहे काय, 54 आर क्यूब + 72 आर के स्क्वेअर. तर हे तुमचं फायनल आन्सर आलेलं आहे. तर हे इथपर्यंत कळलं असेल तुम्हाला, काही अडचण नाही. ह्याच्यानंतरचा नेक्स्ट क्वेश्चन पाहूया आपण. ठीक आहे, पहा तर क्वेश्चन नंबर आपण किती घेतलेला आहे, 4 घेतलेला आहे. क्वेश्चन नंबर जो 3 आहे तो तुम्हाला होमवर्कमध्ये करायचं आहे. ठीक आहे, क्वेश्चन नंबर 4 घेतलेला आहे आणि क्वेश्चन नंबर 3 इझी आहे, करून टाका. तर क्वेश्चन नंबर 4 काय आहे तुमचा, 5x - 7y क्यूब + 5x + 7y क्यूब. तर पहा ह्या फॉर्म्युल्यानुसार सोडवायचं. तर पहिल्यांदा 5x - 7y क्यूब, तर काय आहे a - b क्यूबचा फॉर्म्युल्यामध्ये बसेल. पहा सोल्युशन
ठीक आहे. सोल्युशन जशाच तसा एकदा क्वेश्चन लिहून घ्या जो दिला आहे तो. 5x - 7y चा क्यूब प्लस 5x प्लस 7y चा क्यूब. ठीक आहे. हा क्वेश्चन लिहिलेला आहे. त्याच्यानंतर पहा सोडवायचं आहे तुम्हाला. तर पहिल्यांदा हा एक्सची पहा एची किंमत काय आहे तुमची, एची किंमत आहे 5x आणि बीची किंमत काय आहे तुमची 7y. तर काय करायचं तुम्हाला 5x - 7y म्हणजे a - b क्यूबच्या फॉर्म्युल्यानुसार. तर पहिलं काय असेल तुमचा एचा क्यूब, ए काय आहे तुमचा 5x आहे, 5x चा क्यूब होईल 5x चा क्यूब. त्याच्यानंतर मायनस तुमचा काय आहे 3a स्क्वेअर, ए काय आहे तुमचा 5x आहे 5x चा स्क्वेअर इंटू तुमचा आहे b 7y आहे तुमचा b. त्याच्यानंतर प्लसला प्लस काय आहे तुमचा प्लस 3b स्क्वेअर म्हणजे ए बी स्क्वेअर, ए काय आहे तुमचा 5x आहे आणि बी स्क्वेअर आहे तुमचा काय बी काय आहे 7 तर 7y चा स्क्वेअर. त्याच्यानंतर तुमचा मायनस काय आहे तुमचा बीचा क्यूब तर मायनस बी आहे तुमचा 7y चा क्यूब. ठीक आहे. हे सोडवलेलं आहे. त्याच्यानंतर तुमचा प्लस असेल तर इथं प्लस, मायनस असेल तर मायनस, इथला प्लस. ठीक आहे. इथला प्लस मी इथं लिहिला. त्याच्यानंतर हा a + bच्या फॉर्म्युला a + bच्या क्यूबच्या फॉर्म्युल्यानुसार. तर हा a तुमचा 5x आहे, b 7y आहे. तर काय असणार इथं 5x a चा क्यूब म्हणजे 5x चा क्यूब प्लस 3a स्क्वेअर b म्हणजे 3 तुमचा a आहे 5x आणि b आहे तुमचा a स्क्वेअर. त्याच्यानंतर b आहे 7y प्लस. तर डायरेक्टली आता मी फास्ट सोडून घेतो. ठीक आहे. 3 5x इंटू 7y हा म्हणजे काय झालं तुमचा 3a b स्क्वेअर आणि प्लस तुमचा b क्यूब, b काय तुमचा 7y म्हणजे 7y चा क्यूब होईल. ठीक आहे. इथपर्यंत काय अडचण आहे का कोणाला, नाही आहे. ह्याच्यानंतर पुढं पहा मी इकडे लिहितो, थोडी जागा कमी पडेल आपल्याला. तर ह्याचा क्यूब करून घ्या. 5चा क्यूब केलं तर तुमचा काय येईल 5चा क्यूब कसा म्हणजे कोणत्याही संख्येचा क्यूब कसा काढायचा, त्या संख्येला 3 वेळेस मल्टिप्लाय करायचं. तर 5चा क्यूब काढायचा असेल तुम्हाला पहा 5चा क्यूब काढायचा असेल तर तुम्हाला 5 × 5 × 5 3 टाइम्स करायचं. 5 × 5 तुमचा 25 होईल आणि 25ला जर तुम्ही 25 होईल आणि 25ला जर 5 टाइम्स मल्टिप्लाय केलं तर तुमचा 125 येते. ठीक आहे. तर 5चा क्यूब किती आहे तुमचा 125. त्याच्यानंतर एक्सचा क्यूब काय असेल तुमचा एक्स क्यूब असेल, मायनसला मायनस. तर हा 3 जशाच तसा ठेवतो मी. तर 5चा स्क्वेअर काय आहे 25 आणि एक्सचा स्क्वेअर एक्सचा स्क्वेअर काय होईल तुमचा एक्स स्क्वेअर होईल. त्याच्यानंतर 7yला 7y प्लसला प्लस हा 3 × 5 3 × 5 काय होईल तुमचा 15 होईल. ठीक आहे. 15x 3 × 5 काय होईल तुमचा 15x. ह्या दोघाला सोडवले. त्याच्यानंतर 7चा स्क्वेअर तुमचा 49 होईल आणि एक्सचा स्क्वेअर एक्स स्क्वेअर होईल. मायनसला मायनस 7चा क्यूब किती तुमचा 7चा क्यूब काढायचे तुम्हाला 343 येते. पहा कसं काढणार तुम्ही 7चा क्यूब = 7 × 7 × 7 × 7. ठीक आहे. 7 × 7 तुमचा किती होते 49. किती होते तुमचा 49 × 7 करायचं तुम्हाला आहे का नाही. ह्याचं काय करायचं मल्टिप्लिकेशन करायचं आहे. तर 7 × 9 × 7 आहे का किंवा 7 × 9 करा. 7 × 9 63 63ला 3 आहे का नाही. कॅरी 6 आणि 7 × 28 28 आणि 6 तुमचा 28 आणि 6 झाला तुमचा 34. 343 हा काय तुमचा 7चा क्यूब आहे. ठीक आहे. तर कुठं चाललं होतं आपलं हा एक क्यूब झालेला आहे तुमचा -3a स्क्वेअर b प्लस त्याच्यानंतर 3 हां हे सोडवणं झालेलं आहे आपलं. ह्याच्यामध्ये सोडवतो ना आपण पहा. तर आपण कुठपर्यंत आलो होतं हा a क्यूब झालेला आहे आपला -3a स्क्वेअर. ठीक आहे. हा 7y त्याच्यानंतर प्लस हा 3 × 5 15x झालेला आहे 15x. त्याच्यानंतर तुमचा काय आहे हा 7चा स्क्वेअर 49 आणि त्याच्यानंतर तुमचा yचा स्क्वेअर y स्क्वेअर येईल. त्याच्यानंतर मायनसला मायनस 7चा क्यूब पाहत होतो ना आपण 7चा क्यूब काय आहे तुमचा 343. त्याच्यानंतर y क्यूबला y क्यूब. ठीक आहे. इथपर्यंत तुमचं क्लिअर झालेलं आहे. त्याच्यानंतर पुढं पहा ह्याला सोडू सिम्प्लिफाय करू. फक्त आता तुमचा हा आणि हा सेमच आहे ए आणि बीच्या किमती. फक्त इथं जिथं मायनस आहे म्हणजे मायनसच्या जागी प्लस येईल सगळीकडे प्लस येईल. ठीक आहे. तर पहा डायरेक्टली काय लिहितो मी तर फास्टमध्ये लिहून टाकतो. तर हा काय वेळेला सोडवलं तर 5चा क्यूब 125 होईल 125 एक्सचा क्यूब एक्स क्यूब प्लसला प्लस. त्याच्यानंतर 3 जशाच तसा ठेवा 5चा स्क्वेअर 25 होईल एक्सचा स्क्वेअर एक्स स्क्वेअर होईल. ठीक आहे.
त्याच्यानंतर तुमचा 7y 7y जशाच तसा प्लसला प्लस 3ला 3 5x 3 × 5 काय होईल तुमचा 3 × 5 15x करून ठेवा 15x 7चा स्क्वेअर तुमचा 49 7चा स्क्वेअर तुमचा 49 y स्क्वेअरला y स्क्वेअर प्लसला प्लस आणि 3चा क्यूब तुमचा 343 y क्यूब। त्याच्यानंतर काय करा आता तुम्ही ह्याला फर्दर सिम्प्लिफाय करा एक वेळेस। तर हा तुमचा प्लस नाही आहे का असणार इथं प्लस असेल इक्वल टू नाही आहे कारण आपले हे एकच स्टेप आहे एवढं झालेलं आहे। त्याच्यानंतर दुसरी स्टेप त्याच्यानंतर पुढं पहा हा 125x³ ला 125x³ जशाच तसा ठेवा। फक्त तुम्हाला थोडंसं काय करावं लागेल एक्झाम्पल सोपं आहे फक्त काळजीपूर्वक सोडावं लागेल तुम्हाला थोडंसं लक्ष विचलित झालं तर तुमचं चुकू शकते। त्याच्यानंतर ह्याला सोडून घ्या 3 × 125 × 7 तर याचं तुम्हाला मल्टिप्लिकेशन करायचं आहे 3 × काय करायचं तुम्ही 3 × 7 करा 7 त्रिक 21 होतील तुमचे किती होतील 21 होतील आणि 21 × 25 करायचं आहे तुम्हाला ठीक आहे किती करायचं आहे 21 × 25 तर ह्याला तुम्ही करत बसू शकता पण डायरेक्टली करायचं असेल तर काय होईल तुमचा पहा 20 म्हणजे 250 प्लस 25 ह्या दोघांची ॲडिशन करा 5ला 5 5 5 तर हे तुमचं होईल 525 वाटलं तर काय करा तुम्ही करून बघा डायरेक्टली 525 आन्सर येईल। असं करायचं असेल तर असं करा 5 × 5 दोघांचं मल्टिप्लिकेशन केलं तर 25 × 25 डायरेक्टली करू शकता 25 × 25 होईल तुमचा ठीक आहे आणि 25 दोन्ही तुमचा 25 दोन्ही काय होईल तुमचा 50 25 दोन्ही काय होईल तुमचा 50 ठीक आहे। पहा हे मिटून करून दाखवतो तुमचा पहा किती करायचं आहे आपल्याला मल्टिप्लिकेशन कशाचं करायचं आहे आपल्याला इथं करायचं आहे 3 × 7 म्हणजे 21 आणि तुमचा काय आहे 25 × तुमचा 21 हा 1 जर मल्टिप्लाय केला तर हा 25 येईल प्लसला प्लस 2 जर मल्टिप्लाय केला तर 50 येईल ठीक आहे। तुमचा 5ला 5 2ला 2 5ला 5 2ला 2 आणि तुमचा हा 5 तर 525 हा काय येईल तुमचा मल्टिप्लिकेशन केल्यावर काय येईल आन्सर येईल ठीक आहे। तुम्ही सिम्पली डायरेक्टली कसं काढू शकता तर तुम्हाला 25चा टेबल माहीत आहे 25चा टेबल 10 पर्यंत म्हणला तुम्ही तर 250 येते आणि 10 पर्यंत म्हणल्या 250 येते तर हे झाले 20 पर्यंत त्याच्यानंतर एक ॲड करायचं म्हणजे 25 ॲड केल्या तुम्ही हा 5ला 5 त्याच्यानंतर 5 5 10 आणि हा 2 तुमचा किती झाला 12ला 2 कॅरी 1 आणि हा 2 आणि हा 1 5 525 ठीक आहे असंही काढू शकता तुम्ही। तर ह्या तिघांना मल्टिप्लाय केल्यावर तुमचं किती आलेलं आहे 525 राईट 525 आणि हा x² थांबा हा मायनस आहे आपण ह्याला सॉल्व करतोय अगोदर ठीक आहे ह्याला सॉल्व करतोय ठीक आहे तर ह्याला पहिल्यांदा घेईल ना आपण हां सेमच आहे आन्सर सेम येईल फक्त मायनस प्लसचं तर 525x² हा yला y प्लसला प्लस त्याच्यानंतर 15 × 49 15 × 49 किती होईल तुमचा पहा करू शकता तुम्ही 15 × 49 डायरेक्टली करून टाका तुम्ही इथं पहा इथं करतो मी कॅल्क्युलेशन तर तुमचा काय करा 49 × 15 करायचं तुम्हाला तर 9 × 5 = 45ला 5 आहे का नाही कॅरी 4 आणि 5 × 20 20 आणि 4 तुमचा झाला 24 त्याच्यानंतर हा 49 जशाच तसा असेल हा प्लसला प्लस हा 5ला 5 आणि 9 आणि 4 तुमचे झाले किती 13 13ला 3 हाच्याला 1 हा 4 6 7 ठीक आहे 735 तर 735 कशाचं उत्तर आहे तुमचं 15 × 49ला आपण सोडवतो ठीक आहे तर 735 ठीक आहे त्याच्यानंतर y² ला y² -343 y³ ला y³ त्याच्यानंतर ह्याला सोडवा आता हे तुमचं सेम हे जे कॅल्क्युलेशन आलेत वरले ते सेम असणार आहे फक्त प्लस असेल सगळीकडे ठीक आहे थोडीशी कॅल्क्युलेशन जास्त आहे त्याच्यामुळे तुमचं थोडंसं लक्षात ठेवावं लागेल काय सोडवलं काय नाही ते आणि थोडंसं विसरू शकते ठीक आहे। तर तुमचा हा प्लसला प्लस 125x³ ला x³ प्लसला प्लस तर ह्याला सोडवलं तर तुमचं काय आहे ह्या सगळ्यांना मल्टिप्लाय केलं तर आपला 525 येईल करून बघितलेलं आपण 525x² y प्लस 735 xy² प्लस 343 y³ ठीक आहे। चला तर आता काय होते आपलं जे कटेल ते काय करायचं आपल्याला कटवायचं आहे तर सेम असेल ते कटेल तुमचं काय कटेल इथं -525x² y कटेल हा प्लस कटेल तर ठीक आहे हा कटला तुमचा हा कटला
त्याच्यानंतर तुमचा हा पण कटून जाईल 343y³ मायनस 343y³ आणि प्लस 343y³ हा कटला. त्याच्यानंतर राहिला काय तुमचा हा राहिलेला आहे. ठीक आहे, हा काय राहिलेला तुमचा 125 आणि हा 125x³ ठीक आहे. तर ह्या दोघांची जर ॲडिशन केलं आपण 125 आणि 125 125 आणि 125 किती होतील तुमचे 250 होतील. किती होतील 250x³. त्याच्यानंतर तुमचा राहिलेला 735 आणि 735 735 आणि 735 तर किती होतील 1470 होतील. 700 आणि 700चे डबल केला तर तुम्ही 1400 होतील आणि 35 आणि 35चे डबल केला तर तुमचे किती होतील 1470. हा xy xला x y स्क्वेअरला y स्क्वेअर. तर हे तुमचं एवढंच फायनल आन्सर आहे, बाकी काही नाही, बाकी सगळं कटलेलं आहे. ठीक आहे, तर ह्या दोघांचं हे केलेलं आहे आपण, ह्या दोघांची ॲडिशन केलेली आहे. ह्या दोघांची ॲडिशन केली तर ही, ह्या दोघांची ॲडिशन केली तर ही. तर हा थोडासा काय किचकट प्रॉब्लेम म्हणता येणार नाही. तर काय आहे आपला थोडंसं कॅल्क्युलेशन जास्त होते, थोडंसं काही तुमचं चुकलं राहिलं विसरलं आहे का नाही, तुम्हाला क्यूब काढावं लागेल, मल्टिप्लिकेशन करावं लागेल, थोडेसे कॅल्क्युलेशन जास्त आहेत, त्यामुळे तुमचं विसरून नकळत चुकू शकते. तर थोडंसं काळजीपूर्वक करायचं आहे. तर हा पण तुमचा काय झालेला आहे क्वेश्चन करून झालेला आहे. तर हे आपलं एक्सरसाइज जी आहे ती पूर्ण संपते. त्याच्यानंतर आपण काय करूया नेक्स्ट पार्ट पाहूया. ठीक आहे, पहा. तर आता नेक्स्ट टॉपिक काय आहे तुमचा आता एक्सपान्शन ऑफ a + b + c स्क्वेअर. तर हा फॉर्म्युला आपल्याला डिराईव्ह करायचा आहे. तर फॉर्म्युला आपण डिराईव्ह करूया. तर a + b + c स्क्वेअर. ठीक आहे, तर एक्सपान्शन ऑफ a + b + c स्क्वेअर. तर पहा आता इथं लिहितो मी. ठीक आहे, तर कसा असणार a + b + c स्क्वेअर. आपण ह्याला कसं लिहू शकतो डायरेक्टली मी काय करतो, आपला जागा कमी पडू शकते तर इथंच लिहू शकतो, याला मी लिहितो. ठीक आहे, तर किंवा चालतं इथून लिहायला सुरू करतो मी. ठीक आहे, तर a + b + c स्क्वेअरला काय लिहू शकतो मी a + b + c स्क्वेअरला लिहू शकतो, असं लिहू शकतो a + b + c इंटू a + b + c असं लिहू शकतो. पहा याचा अर्थ काय होतो, स्क्वेअर आहे म्हणजे त्या संख्येचा काय, पहा एखाद्या संख्येचा स्क्वेअर आहे, समजा 4चा स्क्वेअर आहे, याचा अर्थ काय होतो 4 × 4 होतो, आहे का नाही. 4चा क्यूब आहे, याचा अर्थ काय होतो 4 × 4 × 4 होतो. म्हणजे एखाद्या संख्येचा स्क्वेअर आहे, क्यूब आहे, म्हणजे ती संख्या तेवढ्या वेळेस काय आहे मल्टिप्लिकेशनमध्ये आहे. म्हणजे a + b + c स्क्वेअर आहे म्हणजे याचा अर्थ a + b + c इंटू a + b + c असा आहे. बरोबर आहे का नाही, असं आहे. त्याच्यानंतर तुम्हाला असं आलं तर काय करू शकता तुम्ही, ह्या दोघांचं मल्टिप्लिकेशन करू शकता. कसं मल्टिप्लिकेशन करणार या दोघांचं, पहा ह्या पूर्ण ब्रॅकेटनं तुम्हाला ह्या पूर्ण ब्रॅकेटला मल्टिप्लाय करावं लागेल, पण तुम्ही ॲट अ टाईम सगळं मल्टिप्लिकेशन करू शकत नाही, स्टेप बाय स्टेप करा. तर मी काय करतो पहिल्यांदा पहा, ह्या एनं काय करतो ह्याला मल्टिप्लाय करतो पूर्ण, त्याच्यानंतर ह्या बीनं पूर्ण ब्रॅकेटला मल्टिप्लाय करतो, पूर्ण सीनं मल्टिप्लाय करतो. पहा कसं करतो पहा. तर ह्या एनं काय करतो एनं मल्टिप्लाय करतोय, तर एनं मल्टिप्लाय केलं तर काय असेल एनं ह्या पूर्ण ब्रॅकेटला मल्टिप्लाय करतो, तर a × a + b + c. त्याच्यानंतर हा प्लस, त्याच्यानंतर ह्या बीनं काय करतो पूर्ण ब्रॅकेटला मल्टिप्लाय करतो मी बीनं, तर काय होईल तुमचा हा a + b + c. त्याच्यानंतर प्लसला प्लस ह्या सीने ह्या पूर्ण ब्रॅकेटला मल्टिप्लाय करतो c × a + b + c. ठीक आहे, तर इथपर्यंत काय अडचण नसणार आहे, इथपर्यंत सगळ्यांनाच कळलं असेल. आता मी काय करतो ह्या एनं पूर्ण या ब्रॅकेटला मल्टिप्लाय करतो, त्याच्यानंतर बीनं ह्या पूर्ण ब्रॅकेटला मल्टिप्लाय करतो, त्याच्यानंतर ह्या सीनं ह्या पूर्ण ब्रॅकेटला मल्टिप्लाय करतो. बरोबर, तर पहा हा एनं काय करतो ह्या पूर्ण ब्रॅकेटला मल्टिप्लाय करतो, तर काय होईल a × a तुमचा काय होईल a × a स्क्वेअर होईल. एनं मल्टिप्लाय केलं तर a × a स्क्वेअर प्लस हा एनं इथं आला तर तुमचा काय होईल a आणि हा इथला एक बी प्लस हा इथं ए आला ए सी होईल, काय होईल तुमचा ए सी होईल. ठीक आहे, ह्या एनं ह्या सगळ्यांना मल्टिप्लाय केलं प्लस आता बीनं मल्टिप्लाय केलं तर तुमचा काय होईल ए आणि बी म्हणजे ए बी होईल. त्याच्यानंतर प्लस ठीक आहे ए बी होईल तुमचा, त्याच्यानंतर हा बी × बी काय होईल तुमचा बी स्क्वेअर होईल, त्याच्यानंतर प्लस हा बी × सी काय होईल तुमचा बी सी होईल, प्लसला प्लस हा सी × ए काय होईल तुमचा ए सी होईल, प्लस बी × सी काय होईल बी सी होईल, त्याच्यानंतर सी × सी तुमचा सी स्क्वेअर होईल. ठीक आहे, इथपर्यंत काय अडचण नसणार आहे तुम्हाला. ठीक आहे, आता तुम्हाला सगळे टर्म मिळाले तर काय करा तुम्ही जे सारखे सारखे आहेत ते जवळजवळ काढून घ्या. तर काय करा तुम्ही पहा, पहिल्यांदा काय करतो मी हा a स्क्वेअर आहे, त्याच्यानंतर b स्क्वेअर आहे आणि c स्क्वेअर आहे, मी एकत्रित लिहितो कारण जे स्क्वेअरच्या टर्म आहेत ते काय करतो मी एकत्रित लिहून घेतो. तर a स्क्वेअरची टर्म b स्क्वेअरची हे सगळे जे अंडरलाईन केले a स्क्वेअर b स्क्वेअर आणि c स्क्वेअर मी एकत्रित लिहितो. तर हा a स्क्वेअर प्लस b स्क्वेअर प्लस c स्क्वेअर एकत्रित लिहिलेला आहे.
त्याच्यानंतर काय उरलेलं आहे तुमचा, हा ए बी उरलेला आहे का नाही, ए बी उरलेला आहे, ए सी, ठीक आहे. तर काय करा तुम्ही आता, मी काय करतो त्याच्यानंतर काय करतो पहा, आता लक्ष द्या. तर जे जे सारख्या टर्म आहे, जसं ए बी इथे एक आहे, त्याच्यानंतर इथे एक ए बी आहे, त्याच्यानंतर काय करतो मी वरून अंडरलाईन करतो, म्हणजे तुम्हाला समजण्यासाठी सोपं जाईल. वरून ए बी इथे एक आहे, ए बी इथे एक आहे, त्याच्यानंतर ए बी आहे का दुसरीकडं, दुसरी इथे एक ए बी आहे, त्याच्यानंतर ए बी इथे एक आहे, त्याच्यानंतर याच्यामध्ये ए बी आहे का नाही. तर ए बी किती ए बी झालेले आहेत तुम्हाला, किती ए बी मिळाले आहेत, 2 ए बी मिळाले आहेत. किती ए बी मिळाले आहेत तुम्हाला, 2 ए बी मिळाले आहेत. काय लिहू शकतो मी ह्याला, पहा ह्या पेननं लिहितो, प्लस 2 ए बी किती झालेले, हा ए बी, हा ए बी, 2 ए बी झालेले आहेत, ठीक आहे. प्लसला प्लस. त्याच्यानंतर मी काय करतो, हा ए सी इथं आहे, त्याच्यानंतर ए सी इथं एक आहे, तर ह्याला काय करतो मी आता, ह्याला असं गोल करतो तुम्हाला समजणार. ए सी इथे एक आहे आणि हा ए सी इथे एक आहे, तर किती ए सी झाले, दुसरा ए सी आहे का नाही, तर हा 2 ए सी झालेला, हा एक ए सी, हा एक ए सी, 2 ए सी झालेला आहे, ठीक आहे. आता त्याच्यानंतर राहिलं काय तुमचा, ह्याच्यामध्ये तर काय राहिलं नाही, काय राहिलं आता, बी सी राहिलेला आहे. तर बी सी तुमचा इथे एक बी सी आहे आणि हा इथे एक बी सी आहे, तर 2 बी सी झालेला आहे तुमचा, प्लस, ठीक आहे, ह्या पेनने लिहितो मी, प्लस 2 बी सी, ठीक आहे. तर ह्या अशा प्रकारे आपण सगळ्या टर्म इथं खाली घेतलेल्या आहेत. तर मला सांगा आता, हा ए प्लस बी प्लस सी स्क्वेअर जशाच तसा लिहितो मी, ठीक आहे. हा लिहिला पहा, ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर. मला एक गोष्ट सांगा, ह्याच्यामध्ये 2 आहे, ह्याच्यामध्ये 2 आहे, ह्याच्यामध्ये 2 आहे, सगळ्यामधनं 2 मी कॉमन काढू शकतो ह्या सगळ्यामधनं. तर मी काय करतो, हा प्लसला प्लस इथपर्यंत, हा सगळ्यामधनं 2 काय करतो कॉमन काढतो मी. तर इथं 2 कॉमन काढला, याच्यातनं इथं राहिला ए बी, प्लस इथून 2 कॉमन काढून घेतला तर इथं राहिला ए सी, आणि त्याच्यानंतर इथं राहिला तुमचा बी सी, 2 सगळ्यातून कॉमन काढला. तर याच्यानंतर तुम्ही फर्दर ह्या फॉर्म्युला सॉल्व करू शकता का, करू शकत नाही. ए स्क्वेअर बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर हा तुमचा काय आहे, फायनल फॉर्म्युला आहे. का आहे तुमचा, म्हणजे ए प्लस बी प्लस सी चा स्क्वेअरचा फॉर्म्युला आहे हा, ठीक आहे. तर हा तुमचा फायनल फॉर्म्युला आहे आणि ह्या फॉर्म्युल्यानुसारच तुम्हाला काय करायचं आहे, क्वेश्चन सोडवायचे. तर आता फॉर्म्युला हा लक्षात ठेवायचा कसा, प्रश्न पडतो की तुम्हाला फॉर्म्युला हा लक्षात ठेवायचा कसा. तर काय करा तुम्ही, हा ए बी आहे, ए बीच्या नंतर काय आहे तुमचा ए बी, ए सी आणि बी सी. तर हा फॉर्म्युला आहे, तुम्ही ह्याला ॲडिशनमध्ये काही केलं तर काही प्रॉब्लेम येणार नाही. तर मी काय करतो, हा ए सी याला थोडंसं मॉडिफाय करतो, म्हणजे तुम्हाला लक्षात राहण्यासाठी काय सोपं जाईल. ए बी प्लस ए सी प्लस बी सी. तर मी काय करतो, ह्या ए सीला काय करतो इकडे लिहितो, पहा थोडंसं लिहू शकतो मी, हा बी सेम आहे. म्हणजे पहा ॲडिशनमध्ये तुम्ही 2 + 5 जरी केल्या तर तुमचा 7 येते आणि 5 + 2 जरी केला तरी तुमचा काय येते 7 येते. तर तुम्ही ए सी म्हणजे हे अगोदर ए सी लिहिल्या याच्या इथं जागी किंवा बी सी लिहिल्या इथं काही प्रॉब्लेम येत नाही. तर तुम्हाला लक्षात ठेवण्यासाठी काय करतो मी, पहा ह्याला काय करतो, तुम्हाला असं लक्षात ठेवा, हा फॉर्म्युला ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर. पहा वाटलं तर पुढं वर लिहू तुम्ही, तुम्हाला दिसेल पण व्यवस्थित, ठीक आहे. हाच फॉर्म्युला, तर तुम्ही काय करा, हाच फॉर्म्युला सेम मी इथं लिहितो लक्षात ठेवण्यासाठी तुम्हाला. तर काय तुमचा ए प्लस बी प्लस सी चा स्क्वेअरचा फॉर्म्युला लक्षात कसं ठेवायचा तुम्हाला. तर पहा तुमचा हा ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर इथपर्यंत काय अडचण नाही. तर ए प्लस बी प्लस सी स्क्वेअर आहे, तर ह्या तिन्ही टर्मचा एचा स्क्वेअर लिहायचा, बीचा स्क्वेअर लिहायचा, सीचा स्क्वेअर लिहिल्या. त्याच्यानंतर प्लस सगळ्यामधनं 2 कॉमन आहे, तर 2 कॉमन लिहायचं. त्याच्यानंतर तुम्हाला ब्रॅकेटमध्ये काय आहे पहा, तुमचे किती टर्म आहेत, 3 टर्म आहेत. ए आहे, त्याच्यानंतर तुमची बी आहे, त्याच्यानंतर सी आहे. पहिल्यांदा आपली ए बी सी डी सगळ्यांना माहीत आहेत. एच्या नंतर काय येते बी, बीच्या नंतर सी येते. तर काय लिहायचं, ए बी हे 2 टर्म झाल्या. त्याच्यानंतर काय करायचं, बी सी लिहायचं. त्याच्यानंतर आपण काय करणार, रिपीट सायकल करायची, सी ए, ठीक आहे, अशी सर्कल. किंवा तुम्ही असं लिहू शकता, ए त्याच्यानंतर तुमचा बी त्याच्यानंतर सी. तर सायकल तुमची कशी होणार आहे, रिपीट. ए बी ह्या दोघांना घेणार एकत्रित पहिल्यांदा, त्याच्यानंतर ह्याच्यानंतर बी सी ह्या दोघांना एकत्रित घ्या, त्याच्यानंतर ह्या दोघांना एकत्रित घ्या, सी ए. रिपीट करायचं आहे आपल्याला, 3च टर्म आहेत. तर पहा काय करतो मी, पहिल्यांदा ए बी लिहितो, ए बी, त्याच्यानंतर प्लस द्यायला विसरायचं नाही, बी सी लिहितो, बी सी, त्याच्यानंतर सी ए लिहितो, ठीक आहे, सी ए स्मॉलमध्ये, ठीक आहे, सी ए. तर हाच फॉर्म्युला आहे तुमचा, हा आणि सेम हाच आहे. तर हा ए बी आलेला आहे तुमचा इथं, ठीक आहे. त्याच्यानंतर बी सी, इथला बी सी मी इकडे लिहिलेला आहे बी सी.
प्लस त्याच्यानंतर सी ए लिहिलेलं आहे. सी ए आणि ए सी सेम आहे, हा आणि हा फॉर्म्युला सेम आहे. तर लक्षात कसं ठेवायचं, ए प्लस बी प्लस सीचा स्क्वेअर इज इक्वल टू ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर हे लिहायचं डायरेक्टली, प्लस लिहायचं, त्याच्यानंतर 2 द्यायचं, त्याच्यानंतर तुमचा ए बी प्लस बी सी प्लस सी ए असं लिहून टाकायचं, काही प्रॉब्लेम येणार नाही तुम्हाला. ठीक आहे. तर अशा प्रकारे काय झालेलं आहे, हा आपला डेरिवेशन काय झालेलं आहे, डिराईव्ह झालेलं आहे आपलं. तर हा याच्यामध्ये काय लक्षात ठेवायचं, डायरेक्टली हे डिराईव्ह कसं करायचं मी सांगितलं आहे तुम्हाला. फक्त हा फॉर्म्युला तुम्हाला काय करायचं लक्षात ठेवायचा आहे. आणि लक्षात पण कसा ठेवायचा तो हा फॉर्म्युला पण मी तुम्हाला काय केलेला आहे सांगलेला आहे. तर अशा प्रकारे काय करूया, आपलं लेक्चर आणि क्वेश्चन घेतले तर मोठं होईल. तर ह्याच्यावर जे लेक्चर जे क्वेश्चन आहे ते काय करूया आपण नेक्स्ट क्लासमध्ये घेऊया. तर आता हा व्हिडिओ आपण इथंच थांबूया. तर व्हिडिओ पूर्णपणे पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून खूप खूप धन्यवाद. आणि तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणीपर्यंत हे चॅनल नक्की शेअर करा. थँक्यू.